मी रोज घरी आंबा खाते मे महिना संपेपर्यंत. एक क्वार्टर गप बस ना. ए चल ना जेवायला चल. झी मराठी आंबा महोत्सव आत्ता जस्ट पार पडला आणि खूप धमाल गेम्स होते. बरं, ह्या आठवणी असतात दरवर्षीच्या आणि एक आठवण नेहमी असते ती म्हणजे प्रसाद आणि त्याची मस्ती. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसादमध्ये काहीच बदल नाही आहे है ना. तेव्हा शिवा म्हणून आली होतीस, आत्ता त्याची कोस्टार म्हणून आली आहेस. काय म्हणजे बदल आहे की नाही तसाच? आधी आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत होतो, आता एकमेकांसोबत खेळतोय, तर ती गंमत आहेच. त्याची एनर्जी मॅच करणं थोडं कठीण होतं पण मजा येते. काय आंब्याची एक पेटी खाऊन आलं होतास की काय? भाई देख रोजच तसं काय आहे, राष्ट्रीय मराठी जिथं इंटरव्ह्यू करायला येतात तिथं मला असं एनर्जी खूप जास्त येते. त्यामुळे अतिशाला दिस इज ऑल फॉर यू. अरे यार मला एक सांगा, हा एक कौटुंबिक इव्हेंट आहे आणि आपल्या कुटुंबाचा आहे, झी मराठी या कुटुंबाचा आहे. त्यामुळे इथे तर धमाल मस्ती झालीच पाहिजे ना. नाहीतर हा काय इतका असा फॉर्मल इव्हेंट नाही आहे की त्यामुळे आपलं सगळी मजा मस्ती जी काय आहे ती आम्ही इथे करून घेतो. आणि आज मी माझी आली, ह्याच्यात मला खूप आनंद होतोय. माझे केस, माझे कपडे, मी खूप पूर्णपणे खुश आहे. आज ती स्वतःची आहे. माझी आली आहे, पूर्वा म्हणून पण, ज्योती म्हणून पण, मी अशी दिसू शकते अशी आलेली, तर मला गंमत येते. मी खूप एनर्जीमध्ये आज पण. पण प्रसाद, सगळे म्हणजे आजच्या इव्हेंटमध्ये ना म्हणजे आपण एक अशी पर्सनॅलिटी बनतो की सगळ्यांना असं वाटतं आपला प्रेझेन्स हवा त्या सोहळ्यामध्ये. आणि जेव्हा सगळे आपल्याला प्रेम करतात तेव्हा एक काय फिलिंग असते, कारण का एक सॅटिस्फॅक्शन असं की कलाकार म्हणून आपण सेकंडरी आहोत पण माणूस म्हणून आपण जिंकलोय, अशी भावना. सी कसं आहे ना की आपण जर लोकांना आपलं म्हटलं तर ते सुद्धा आपल्याला आपलं म्हणणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रॉबेबली ही एनर्जी मी सगळ्यांना असं प्रयत्न करत असतो. म्हणजे मी मागे पण आहे ना, मला तेव्हा असं वाटतं की अरे इकडे बसा, जरा थोडंसं बसून घ्या, थोडं सरकून घ्या, सगळे ॲडजस्ट व्हा. तर त्यामुळे ते तितकंच प्रेम परत देतात आणि त्यामुळेच हे एक झी मराठी कुटुंब आहे. आणि मी तर कधीपासनं आहे या कुटुंबात, त्यामुळे मला माझ्यासाठी तर हा नंबर 1 चॅनल आहे. आणि ते तसंच्या तसं प्रेम ते मला परत देत आहेत. सो म्हणून मी खुश आहे. आंब्याशी रिलेटेड काही आठवणी आहे तुमच्या की मला सांगा. हां सांग आता. हो आलाय म्हणजे काहीतरी आहे. नाही आठवणी अशा नाही. दरवर्षी आंबा खायचा म्हणजे खायचा. 1 मे किंवा 25 एप्रिलपासून एक आंबे खाण्याला सुरुवात होते जी थांबत नाही. मी रोज घरी आंबा खाते मे महिना संपेपर्यंत. घालूनच आलं. मी आज जवळजवळ आंबा बनून आलोय. पण येस, मी आणि बाबा, मी आणि पप्पा आम्ही दोघं मिळून प्रॉपर असं छान पातेलं घ्यायचं, मग ते आंबे पिळायचे आणि मग त्याला हाताला लागणार, त्यांच्या बनानीला लागायचा. तर तो एक स्मेल आहे बनानीला. आंबा जेव्हा लागतो आणि त्याच्यानंतर ते वाळल्यानंतरचा एक तो सुगंध मला अजूनही आठवतो आहे आणि तो खूप मस्त आहे. तर त्या सगळ्या जुन्या आठवणी आहे. आता ते थोडं लहान होता आलं तर मजा येईल. आंब्याचा असा खूप आता पदार्थ आपण बघतो रील्समध्ये, काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स करून ते रेसिपी बनवतात. असे तुम्ही काही एक्सपेरिमेंट केले सिन्स तू डाएटवर आहेस काही? दोघंही डाएटवर आहोत पण मी असे काही रेसिपी करत नाही. मी सगळं खाऊ शकते. हा उत्तम जेवण करतो त्यामुळे हा रेसिपी करूच शकतो. नाही, मी ना एक रिसेंटली एक डिश शिकलो आहे. पण ती थोडंसं नॉनव्हेज इन्वॉल्ड आहे त्याच्यात. बट ती सोडून दे. पण आंब्याचं बरंच काय काय केलं आहे यार. आंब्याचा शिरा नाही केलं आहे मी. पण एक खूप अमेझिंग डिश आहे. सो सॅल्मन मँगो मस्टर्ड करी. सॅल्मन मँगो मस्टर्ड म्हणजे आंबा आणि मस्टर्ड सॉस याची ग्रेव्ही बनवायची, अशी थिक ग्रेव्ही बनवायची छान. आणि ती जी ग्रेव्ही लागते आणि आता ती कशावरही तुम्ही हे करू शकता. म्हणजे ती प्रॉबेबली स्वीट पटॅटोवर पण, आपल्या रताळ्यावर पण टाकू शकतो. हो ना, मी काय लेच सॉरी. नाही नो अजिबात नाही. हात म्हणजे हात सर. त्याच्यावरही टाकू शकता किंवा अजून काय काय त्याच्यात टाकू शकता तुम्ही. तर मी ती थोडीशी नॉनव्हेज करतो बट म्हणजे बासा वगैरे बनवून. बट या ती एक अमेझिंग डिश आहे आत्ता सध्या. मँगोवाली अजून भरपूर आहे. मी प्रोटीन शेक मँगोमध्ये घ्यायचं, जे की घेतलं नाही पाहिजे करतात. साखर आहे भरपूर, पण या कधीतरी चालतं. किती आंबे खाऊ शकतो? आंबे म्हणजे आंबेच खाऊ शकतो. एका सिटिंगमध्ये किती आंबे खाऊ शकतो? आज दिसेल 4-5 वाट्या बस. आंबे ना, प्रॉपर आंबे. आमरस वाटी 5 वाट्या खाईन मी बस. 12 नाही. मी पिऊ शकतो, कितीही पिऊ शकतो, सांगता येत नाही. 20
हां 15-1 पर्यंत जाऊ शकतो आरामात. अशी स्पर्धा लागली ना जर तर मी 15-1 पर्यंत जाऊ शकतो. लावते का अतिशा? हां भूक लागली आता मला हे सगळं हे ऐकूनच आम्हाला भूक लागते कधीपासून. Guys, तुम्ही खरंच आमरसासारखे गोड आहात आणि असेच राहा. प्रसाद अशीच एनर्जी पास ऑन करत राहा. खूप मजा येते तुम्हाला. तुम्ही पण असेच छान छान इंटरव्ह्यू करत आहात आणि राष्ट्रीय मराठीचं नाव खरंच खूप छान आहे मीडिया इंडस्ट्रीमध्ये आणि मला तसं वाटतं तसंच पुढे चालत राहावं आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. तुमच्यामुळेच आहे. इतके छान छान आमच्याशी गप्पा मारता तुम्ही, त्यामुळे अजून मजा येते प्रश्न विचारायला. आता तू एकदा सांग प्लीज, दीपज्योती बघा. दीपज्योती बघा गाईस, खूप मस्त ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. ह्यांची पण आता सुरुवात होणार आहे लवकर. काय ते प्रेमाची क्वार्टर गप बस ना. ए चल ना जेवायला चल. तर नाही आज आमरस. एक क्वार्टर आमरस पिऊया आपण. क्वार्टर एक क्वार्टर आमरस पिणार आहोत. आमरस पिणार गिव्ह इट अप टू दीपज्योती. चलो गाईस. थँक्यू सो मच.